हरि ओम. योगदास जयगणे जोशी यांनी प्रवचनांमधून सांगितलेले कथामृत क्रमांक 63. अंध अंधामागे भरकटतो. जुन्या काळातील गोष्ट आहे. एका गावात एक तरुण भर दुपारी उन्हातान्हातून भिक्षा मागत हिंडत होता. अंगावर पांढरे कपडे होते. दाढी जटा वाढलेल्या होत्या. तो एक शब्दही बोलत नव्हता. कोणी काही विचारल्यास मौनातच खाणाखुणा करून उत्तर देई. इतक्या तरुणपणात त्याच्यातील अशी ही विरक्ती पाहून गावातील लोक प्रभावित झाले. अर्थातच त्याला गावकऱ्यांनी मोठ्या श्रद्धेने आणि भक्तीने भरपूर भिक्षा वाढली. भिक्षा मागून झाल्यावर तो गावातील धर्मशाळेत गेला आणि तेथे त्याने मिळालेली भिक्षा सेवन केली. अनेक दिवस गावोगावी हिंडल्यामुळे तो खूपच थकला होता. त्यात क्षुधाशांती झाली होती. त्यामुळे त्याला स्वाभाविकच झोप आली. तो त्या धर्मशाळेत गाढ झोपी गेला. त्याला जाग आली तेव्हा संध्याकाळ झाली होती. आता रात्री पुढील गावी काळोखातून प्रवास नको करायला अशा विचाराने तो त्या दिवशी त्या गावात मुक्कामाला राहिला. तो तरुण मौनात होता. त्यामुळे तर गावातील लोक जास्तच प्रभावित झाले. दुसऱ्या दिवशी तो जेव्हा पुढील प्रवासाला जायला निघाला तेव्हा 4 जण त्याच्या मागे मागे जाऊ लागले. ते त्याला स्वामी म्हणू लागले. पुढच्या गावात तर 4 जणांनी या त्यांच्या स्वामींच्या त्यागाच्या गोष्टी तेथील गावकऱ्यांना सांगितल्या. त्या गावातील 4 जण त्यांच्यात सामील होऊन स्वामींबरोबर त्या पुढील गावाकडे वाटचाल करू लागले. असं होता होता प्रवासात त्याच्या मागे शेकडो लोक जमा झाले. ते त्याला स्वामी म्हणत त्याचा उदो करू लागले. या स्वामींच्या अनेक कथा गावोगावी सांगितल्या जात होत्या. प्रत्येक गावी तेथील लोक त्या यात्रेत सहभागी होत होते. स्वामी मौनात होते. गावोगावी अशीच यात्रा करत करत एक दिवस हा तरुण स्वामी महाराज एका राजवाड्यासमोर येऊन पोचला. त्याला पाहताच पहारेकरी त्याला आत घेऊन गेले. बाकीच्या जथ्याला बाहेरच थांबवण्यात आले. संध्याकाळ झाली तरी स्वामीजी बाहेर आले नाहीत. तेव्हा शिष्यांनी पहारेकऱ्यांकडे स्वामींची चौकशी केली. तेव्हा पहारेकरी आश्चर्याने म्हणाले, कोण स्वामी महाराज? तो तरुण होय? त्याला तर दारू पिऊन सतत दंगा केल्याबद्दल, सतत चोऱ्या डाका घातल्याबद्दल राजाने न बोलता दारोदारी भीक मागत गावोगावी भटकत 100 मैल चालण्याची शिक्षा दिली होती. यास्तव ज्ञानी म्हणतात की अंध अंधाच्या मागे भरकटच राहतात. आपण कोणाच्या कच्छपी लागत आहोत याचा नीट डोळसपणे विचार करावा. हरि ओम.